नमस्कार शिक्षक मित्रांनो, इयत्ता 3री ते 5वीतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरानुसार भाषा या विषयातील श्रुतलेखन या कौशल्याचा सराव कसा करावा हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, यासाठी आपलं उद्दिष्ट आहे स्तर क्रमांक 16 4 ते 5 सोपी जोडाक्षरयुक्त 2 ते 3 वाक्ये विरामचिन्हासहित आकलनासह योग्य गतीने विद्यार्थी लिहू शकतो। मित्रांनो, या आधीच्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला 4 ते 5 शब्द असलेली 2 ते 3 सोपी वाक्य लिहिण्याचा सराव झालेला आहे असं आपण गृहीत धरून चालूया। म्हणजेच तो विद्यार्थी त्या स्तरामध्ये निपुण झालेला आहे। या स्तरामध्ये विद्यार्थ्याला जोडाक्षरयुक्त आकलनासह योग्य गतीने लिहिण्याचा सराव आपल्याला द्यायचा आहे। मित्रांनो, श्रुतलेखन हे कौशल्य छोट्या छोट्या कृतीतून आपल्याला घेता येईल। यासाठी मी आपल्यासमोर एक अत्यंत मजेशीर आणि उपयुक्त अशी कृती घेऊन आलेलो आहो। कृतीचे नाव आहे माइंड गेम। माइंड गेम या कृतीत विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे खेळाद्वारे आपल्याला श्रुतलेखन घेता येईल। माइंड गेम या कृतीतील पहिला खेळ बघूया। त्याचं नाव आहे स्मरण साखळी। विद्यार्थ्यांनो, स्मरण साखळी या खेळामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या परिचयाची, त्याने आधी श्रवण केलेली, त्याला माहीत असलेली वाक्ये लिहून आणायला सांगायची। आपण एक शब्द द्यायचा। उदाहरणार्थ फूल हा शब्द जर आपण दिला तर विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य लिहून आणतील। काही विद्यार्थी लिहितील मला फुले आवडतात, काही विद्यार्थी लिहितील फुले सुगंधित असतात, माझ्या शाळेत जास्वंद, गुलाब व जाईची फुलझाडे आहेत, फुलांचा रंग लाल आहे। ही आणि अशी अनेक वाक्ये फूल या विषयावर मुले लिहून आणतील। मुलांनी लिहिलेली वाक्ये शिक्षकांनी बघायची, त्यांचा एक सुसंगत परिच्छेद तयार होतो। त्या सुसंगत वाक्यांचं श्रुतलेखन विद्यार्थ्यांना करायला लावायचं आणि वाक्य परिचयाची आणि ऐकलेली असल्यामुळे, विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गमित्रांनी सांगितलेली असल्यामुळे अत्यंत आनंदाने आणि आत्मविश्वासाने विद्यार्थी ती वाक्य लिहितात। शिक्षकांनी लिहिलेली वाक्य तपासायची, त्यातील चुका विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या। ज्यांनी योग्य वाक्य लिहिलेली आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, स्माइली द्यायच्या, त्यांचे कौतुक करायचं। म्हणजे श्रुतलेखन या कौशल्याचा सराव आणखी चांगला या खेळाद्वारे, स्मरण साखळी या खेळाद्वारे आपल्याला घेता येईल। मित्रांनो, माइंड गेम या कृतीतला दुसरा खेळ आहे सांकेतिक विरामचिन्हे। श्रुतलेखनामध्ये विरामचिन्हे यांचा सराव होणे अत्यंत आवश्यक आहे। सांकेतिक विरामचिन्हे या खेळामध्ये सुद्धा आपण श्रुतलेखनाचा विकास आपण करू शकतो। विद्यार्थ्यांना जेव्हा आपण वाक्य सांगतो, रामने आंबा खाल्ला, खाल्ला या वाक्यानंतर पूर्णविराम न म्हणता अशी हाताने मूठ बांधलेली संकेत विद्यार्थ्यांना दाखवायचा। प्रश्नार्थक चिन्हासाठी बोटाचा संकेत, उद्गारवाचक चिन्हासाठी उभं बोट, अशा प्रकारे विरामचिन्हांच्या बदल्यात संकेत घ्यायची। फक्त काळजी एक घ्यायची मित्रांनो, संकेत आणि विरामचिन्ह याचा सराव आधी घ्यावा लागेल। म्हणजे कोणत्या संकेतासाठी कोणतं विरामचिन्ह हे विद्यार्थ्याला समजेल आणि या कृतीतून विद्यार्थ्यांची श्रवणशक्ती आणि आकलन क्षमता ही आपल्याला तपासता येईल। माइंड गेम ही कृती अत्यंत मजेशीर आणि उपयोगी अशी आहे। ही कृती वापरताना आपल्याला आणखी काही खेळ आठवले तर या कृतीद्वारे आपण घेऊ शकतो। अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या श्रुतलेखनाचा विकास माइंड गेम कृतीतून आपण करू शकतो। धन्यवाद।